एक खेळ आहे. हा खेळ आनंदाबरोबरच खऱ्या खोट्याचा. बघूया काय. मी काही विधानं करणार, त्यावर उत्तरं द्यायची. लग्नानंतर मिस्टर वेळेत घरी येतील, खरं की खोटं? खरं. 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 पर्यायच नाही ना तुम्हाला. काय एरवी वेळेवर येत नाहीत? येतात ना? येतील ना लग्नानंतर? तुम्हाला आलाय अंदाज येणार म्हणून? ताईला प्राणी खूप आवडतात आणि मिस्टरांना अजिबात आवडत नाहीत, खरं की खोटं? खोटं. खोटं. खरं म्हणजे काय आहे? मला पपीज खूप आवडतात. म्हणजे कुत्रे. घाबरलो. कुत्र्याचं छोटं पिल्लू, वा असं म्हणा ना. मग ते मला खूप आवडतात आणि मम्मीला पण नाही आणि हिला पण नाही. नाही आवडत. पाळीव प्राणी. हा म्हणजे आणलं तर आणू शकतो, पण त्याचं जे काय घाण असेल ती तू साफ करायची. आम्ही राहू बरोबर फक्त. काय चालेल आणलं घरात त्यांनी? वाघ बी आणलं, चालेल वाघ आणला पाळला तर चालेल? चालेल. व्हेरी गुड. ताईच्या मते मिस्टर कारण नसतानाही चिडतात, खरं. खरं. अरे वा, एक बक्षीस काय मिळवून दिलं. सासू आणि सून एक झाले. काय? खोटं. ताईच्या मते मिस्टर कारण नसतानाही चिडतात, खरं काय मग? कारण नसताना चिडत म्हणजे काही झालं असेल आणि नुसते प्रश्न यायला लागले तर म्हणजे आपण पण विचारामध्ये असतो, ते झालंय, आपण त्याच्या टेन्शनमध्ये असतो आणि असं विचारलं तर आपण जरासं म्हणजे थोडंसं रागामध्ये काय आन्सर केलं तर त्यांना ते चिडणं वाटतं. काय खरं काय? तसं काही नसतं. ऍक्च्युली छोट्या छोट्या गोष्टीवरून म्हणजे त्याला समंजस आहे, पण कोणती गोष्ट जास्त डोक्यात गेली की मग त्याच गोष्टीबद्दल विचार करून मग नीट कोणाशी बोलत नाही. मग अशा वेळेला कुठली ब्लड टेस्ट करून घ्यायची? दोघे पॅथॉलॉजीवाले आहेत. अशी ब्लड टेस्ट असते तर नक्कीच करून घेतली असती. काही खूप चिडतो छोट्या छोट्या गोष्टीवर. त्याला प्रश्न केलेले जास्त आवडत नाहीत, उत्तर द्यायला आवडतात की नाही? कोणाला आता तो इथून पुढे- उत्तर तर देतच नाही तो. नाही देत. नाही म्हणजे तसं नाही, आपण थकून बागून बाहेरून आलो आणि सगळे नुसते क्वेश्चन यायला लागले तर लगेच आन्सर नाही करणार. मी थोडासा शांत होऊन मग मी बोलू शकतो, पण असं आल्या लगेच चालू झालं मग तसं नाही मला. म्हणजे मी आन्सर करतच नाही, मी काय बोलतच नाही. असं मी ओरडतही नाही रागामध्ये, मी बोलतच नाही काय. मी खरं सांगतोय. याच्यावरून ह्या किती प्रश्न विचारत असतील याचं मला टेन्शन यायला लागलेलं आहे. पण प्रश्न आणि उत्तरं, संसारात बऱ्याचदा प्रश्न निर्माण होतात आणि त्याची उत्तरं दोघांनी समन्वय साधून शोधायची असतात. तुम्ही दोघेही ती नक्की शोधाल हा विश्वास आहे. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत झी मराठीकडून हा छोटासा आहे.